नमस्कार, मी अनिल फळे. आजची चर्चा आहे, चर्चा, आणि चर्चेचा विषय आहे शरद पवार, जे महाराष्ट्राचे किंग मेकर आहेत. आणि आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते आहेत शेषराव चव्हाण. शेषराव चव्हाण हे नाव महाराष्ट्राला नाही, भारताला नाही, तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. कारण ते एक प्रोफायलिक रायटर आहेत. म्हणजे माणसाच्या जीवनाचा पूर्ण कार्यात्मक आढावा घेणारं चरित्र लिहिणं हा त्यांचा हातखंडा आहे. महात्मा गांधी असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, सरदार वल्लभभाई पटेल असो, किंवा आजचे शरद पवार असो. आता हे जे पुस्तक आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरचं, याचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि पद्मविभूषण शरद पवार या पुस्तकाचं उद्घाटन, प्रकाशन, विमोचन हे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालेलं आहे. तर आज आपल्याला शरद पवार यांच्याविषयी चर्चा करायची आणि जाणून घ्यायचं आहे की ज्यांनी हे एवढं मोठं पुस्तक त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तर त्यांच्या दृष्टीने शरद पवार काय आहे. आता काल आज आपण नेहमी चर्चा ऐकतोय की गेले जवळपास 6 दशकं शरद पवार राजकारणामध्ये आहेत आणि आज महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर त्या सरकारसंबंधी ते कितपत चालणार आहे, 5 वर्ष टिकणार आहे का, कशा पद्धतीने त्याचा प्रवास होणार आहे, शिवसेना प्रमुख आणि शरद पवार यांचे कसे संबंध आहेत, उद्धव ठाकरे यांनाच का शरद पवारांनी मुख्यमंत्री केलेलं आहे, आणि सगळे अजित पवार असतील त्यांच्या पक्षातलं आव्हान असेल, ते अंतर्गत असेल, काही धुसफूस असेल, घरातली असेल, कधी बाहेर येते, कधी आतमध्येच राहते, त्यासंबंधी काय ते म्हणतात आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. आणि शेषराव चव्हाण आपल्याला जी माहिती देतील ते एक विचारवंत म्हणून देणार आहेत आणि तटस्थपणे देणार आहेत. तर तशीच आपली आज त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तर सर नमस्कार. नमस्कार. या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण हे पद्मविभूषण शरद पवार द ग्रेट इनिग्मा हे जे पुस्तक लिहिलं, तर हे कशामुळं आपल्याला सुचलं, म्हणजे काय सांगाल आपण? नाही, या पुस्तकाचं झालं आहे काय, हे जे पुस्तक आहे सरदार वल्लभभाई पटेलचं, आता ज्याचं विमोचन जे आहे नरेंद्र मोदींनी केलं आहे, हो हो हो, तर हे पुस्तक त्यांच्या वाचण्यात आलं. बर, हे हां. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर माझे जे को ऑथर आहे धीरूभाई मेहता, हो हो, यांना त्यांनी फोन केला बर, की बा हे शेषराव चव्हाण कोण आहेत म्हणून, हां हां हां, आणि मला त्यांना भेटायचं आहे म्हणून. बर, तर मग ती आमची भेट ठरली. आणि त्या भेटीमध्ये त्यांनी जी प्रशंसा केली माझी लेखक म्हणून, बर, अच्छा, आणि ते बायोग्राफी लिहिण्याचं काम सुरू झालं. मग त्यांना मी सांगितलं की बा मी असं लिहितो आहे, पण मला मटेरियल लागेल. बर, कारण मी लिहिल तर एक्झॉस्टिव्ह बायोग्राफी लिहिल आणि ऑथेंटिक बायोग्राफी लिहिल, तर त्याच्यासाठी मला मटेरियल लागेल. बर, तर मग ते मटेरियल त्यांनी पाठवलं मला, जे पाठवायचं होतं ते. आणि मी एक संकल्प केला होता, धीरूभाईला मी सांगितलं होतं की ही बायोग्राफी मी त्यांचा वाढदिवस असतो ना, हो हो, त्याला काय ते 3 महिने होते, बर, तर 3 महिन्यात ही पूर्ण करेल. 12 डिसेंबर, 12 डिसेंबर. आणि त्यावेळेस हे आपण प्रकाश करू की देऊन टाकू. आता ह्या दोन्ही पुस्तकांकडे जर आपण पाहिले की सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय राजकारण, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, एक जी उंची त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि शरद पवार हे सुद्धा देशाचे संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, महाराष्ट्राचे 4 वेळेला मुख्यमंत्री, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आहेत. ती की स्वातंत्र्याचं जर पार्श्वभूमी घेतली तर सरदार पटेलांना आपण विसरूच शकत नाही. अगदी अगदी. आणि मग शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांकडे पाहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन राजकारणामध्ये अगदी 20 असतानाच प्रवेश केला. बरोबर. 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. हो. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये ह्या 60 वर्षाच्या काळामध्ये जिथे जिथे संकट आले, हो,
ते राष्ट्रीय संकट असो किंवा स्थानिक संकट असो, तिथं शरद पवार हे पहाडासारखे उभे राहिले. बरोबर. की त्यांना जसं आता अटल बिहारी वाजपेयी यांना असं वाटलं होतं की राष्ट्रीय आपत्ती निवारण कमिटीचं अध्यक्ष कुणाला करावं, तर त्यांनी शरद पवारांना केलं. बरोबर. हे तुमच्या याच्यामध्ये सगळा तुम्ही आढावा घेतलेला आहे आणि तुम्ही फार इत्यंभूतपणे जशा घटना घडलेल्या आहेत. आत्ता तुम्ही जे सांगितले की ऑथेंटिक कागदपत्र असल्याशिवाय मी लिहित नाही, अगदी. तर आपण तो सगळा प्रवास लिहिलेला आहे. तर त्या प्रवासाच्या अनुषंगाने मग आपण ज्या वेळेला पटेलांशी म्हणजे तुलनात्मक असं तुम्हाला जर आपण तुलना करणं योग्य होणार नाही, परंतु असे काय तुम्हाला असं जाणवलं की पवारांमधले श्रेष्ठ गुण काय तुमच्या शब्दामध्ये ते सांगावेत आपण. बघा, पहिली गोष्ट तर ही की सरदार वल्लभभाई पटेल हां आणि शरद पवारची तुलना होऊ शकत नाही. बरोबर. कारण दोघांचं जे आहे बॅकग्राऊंड वेगळं, बरोबर, कार्य वेगळं आहे. हो. पण तो शरद पवारचं जे मला दिसलं आणि जाणवलं हां हां की या माणसामध्ये 3 गुण प्रामुख्याने मला दिसले. अच्छा. पहिला गुण हा की महत्त्वाकांक्षा याच्यामध्ये आहे. आणि ती महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागणार हां त्या करण्याची बुद्धी आणि क्षमता दोन्ही आहे त्यांच्यामध्ये. दुसरी गोष्ट ही की यशवंतराव चव्हाणकडनं त्यांनी जो गुण घेतला लोकसंग्रह करण्याचा. लोकसंग्रह करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणच्या नंतर शरद पवार शिवाय दुसरा नेता झाला नाही, हे सत्य आहे. बरोबर. ते आधी एखाद्या छोट्या गावामध्ये गेलं तरी सगळ्या लोकांना नावानिशी हाक मारू शकतो, इतकं त्यांचा संपर्क आहे, समजलं नाही. आणि तिसरी गोष्ट ही आता ती पॉझिटिव्ह घेतली जाऊ शकते, निगेटिव्ह घेतली जाऊ शकते. कुठली तिसरी गोष्ट ही की राजकारणामध्ये जे घडवायचं आणि जे पाडायचं बिघडवायचं हे दोन्ही गुण यामध्ये आहे. दोन्ही गुण आहे. म्हणून मी त्या शरद पवार दी किंग मेकरच्या प्रस्तावनेत शेवट असा केला त्याचा, ही इज वन मॅन आर्मी हू कॅन बिल्ड अँड डिमॉलिश इन्स्टिट्यूशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स. तर हा तिसरा गुण त्याच्यामध्ये. पण आता हे तर एक ॲनालिसिस झालं, पण तो ह्या तिन्ही गुणासमोर ठेवून त्यांनी महाराष्ट्रासाठी जी सेवा केली, महाराष्ट्र बनवण्यामध्ये त्याला तुलना नाही. घडवला. इंडस्ट्रीज तुमच्या जे डेव्हलपमेंट झाली त्यांच्यामुळेच झाली. सामाजिक विकास ज्याला म्हणतात तो त्यांच्यामुळे झाला. आणि सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राला माझ्या दृष्टीनं त्यांचं हे आहे की त्यांनी स्त्रियांना सत्तेमध्ये वाटा दिला आणि हेरिडिटी राईट दिले. तो जो कायदा जो आहे तो शरद पवारच करू शकले. बरोबर. हे झाले, हे महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरलं. महाराष्ट्र पहिलं आणि आजच्या घडीपर्यंत शेवट. म्हटलं ही झाली बाजू. दुसरं की डिझास्टर मॅनेजमेंट, जसं असा तुम्ही अटल बिहारी वाजपेयी, अर्थक्वेक लातूरचा, त्याच्यानंतर मुंबईचा जो बॉम्ब ब्लास्ट झाला, या 2 घटनांमध्ये त्यांनी पुनर्बांधणी महाराष्ट्राची जी केली, तर म्हटलं त्यालासुद्धा तोड नाही. तर हे कॉन्ट्रीब्युशन त्यांचं महाराष्ट्राच्या दृष्टीने मला वाटलं. बरोबर. देशाच्या दृष्टीने मला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे वाटलं की 2 वेळेस त्यांना मंत्रिपदाची विचारणा केली. पहिल्या वेळेस केली तर त्यावेळेस त्यांनी नरसिंहरावच्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये, तर त्यावेळेस त्यांनी डिफेन्स पोर्टफोलिओ मागितला. 3 पोर्टफोलिओ त्यांच्यासमोर ठेवले होते, डिफेन्स, होम आणि आणखीन तुम्हाला जो पाहिजे असेल. तर त्यावेळेस त्यांनी डिफेन्स पोर्टफोलिओ मागितला आणि तो दिला.
आता डिफेन्स पोर्टफोलिओ मागण्याच्या पाठीमागे त्यांचं जे कारण होतं जे मी लिहिलं आहे हो हो की यशवंतराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर झाले. यशवंतराव चव्हाणच्या पावलावर पाऊल मी टाकून चाललेलो आहे जे आहे, मग मी डिफेन्स मिनिस्टर व्हावं. जसं आता पंडित आता सध्या चीन भारत सगळा तणाव सगळा सीमेवर आहे, तर त्या अनुषंगाने की याच्यामध्ये शरद पवार संरक्षण मंत्री त्यांनी ते निवडलं. ज्यावेळेला नेहरूंसमोर चीनचं संकट आक्रमण होतं त्यावेळेला त्यांना यशवंतराव चव्हाणांची आठवण आली आणि मग त्यांनी इकडचं मुख्यमंत्रीपद सोडून तिकडं ते गेले, तर हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला. तशी ही एक घटना आहे. मला तुम्हाला एक तुम्ही सुरुवातीला जे दुसऱ्या वेळेस सांगतो ना, कारण त्या बरोबर दुसऱ्या वेळेस सुद्धा त्यांच्यासमोर चॉईस ठेवलं, तुम्हाला जे मागायचं. बरं, त्यांनी शेती त्यावेळेस मागितली, कृषी खातं. हां, कृषी खातं. आणि ते कृषी खाते मागितल्यानंतर प्रणब मुखर्जीलाही आश्चर्य झालं, मुखर्जींना, कारण ते गेले होते बरोबर अलेक्झांडर ते. तर त्यांनी कारण दिलं की बा हा कृषीप्रधान देश आहे आणि मला आता इथं तर काम केलंच होतं, देश पातळीवर मला शेतकऱ्यांसाठी काही करायचं बरोबर. आणि त्या दृष्टीनं त्यांनी शेतीचं मौलिक कार्य देश पातळीवर केलं. ते म्हणजे स्वतः शरद पवार हा एक कसाही तसा एका मुलाखतीमध्ये किंवा एका पुस्तकामध्ये आवरण्यासारखा म्हणजे तसं ते व्यक्तिमत्व नाहीच आहे, अफाट व्यक्तिमत्व. हायलाइट मला हे आजच्या ताज्या वातावरणामध्ये जे सगळी राजकीय सगळी जी खतखत बाहेर येते, लोकांच्या मनात प्रश्न आहे, विशेषतः विरोधी पक्षांच्या मनात जास्त, किंवा हे किती वर्ष ते देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत की हे जे तीन पक्ष आहेत, तीन विचारांचे पक्ष आहेत. आणि तुम्ही जे लिहिलेलं आहे की किंग मेकर शरद पवार, तर त्या दृष्टीने मला तुम्ही सांगा की काल देवेंद्र फडणवीस म्हणजे काल परवा त्यांनी एका मुलाखती असं म्हटलं आहे की त्यांनी जे काही राजकारण ह्या सत्ता स्थापनेच्या संबंधी त्यांनी केलं, तर त्यातली एक मुख्य घटना अशी होती की त्यांनी पहाटे अंधारामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी केला. आणि ते सगळे जे अजित पवारांनी केलेलं धाडस किंवा भाजपचे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं धाडस, दोघांची गोची झाली. दोघांनाही आपापल्या पक्षामध्ये थोडंसं मान खाली घालावे लागले, असं झालं. आणि त्याच्यावर चर्चा, खूप गोष्टी आल्या, अनेक पुस्तकं बाहेर आले, त्याचे जसं गृहीतक जसं असेल तसं त्यांनी लिहिलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये असं सांगितलं की ती जी घटना होती ती त्याचा सूत्रधार हे शरद पवारच होते आणि अमित शहाबरोबर त्यांची ती चर्चा झालेली होती. म्हणजे त्यांनी खूप महिन्यानंतर तो खुलासा केला आणि ते असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तर मग हे सगळं काय, तुम्ही आता शरद पवारांना त्यांचा जो अभ्यास केला आहे, त्यांचे गुणदोष जे काय आहेत, तर तुम्हाला काय वाटतंय ते यांनी केलं असेल हे असं? बघा, अमित शहा आणि इतकंच नाही, अजित पवारांना क्लीन चिट सुद्धा मिळाली त्या 4 दिवसामध्ये. मी सांगतो ना, अमित शहाचा जो उल्लेख केला माझ्या माहितीप्रमाणे चूक आहे. हां, अच्छा. परंतु अजित पवार देवेंद्र फडणवीस बरोबर गेले, हे शरद पवारच्या संमतीने गेले, हे माझं मत आहे. आणि ते मी लिहिलं सुद्धा की अजित पवार एवढी हिंमत करू शकत नाही. म्हणजे फडणवीस जे त्यांनी अमित शहांचं नाव घेतलेलं असो नसो तो विषय वेगळा आहे. हे तुम्ही आत्ता असं सांगताय की अजित पवार हे शरद पवारांच्या संमतीने केले. अच्छा, बरं. आणि हे मी लिहिलं आहे. हां, हे तुम्ही लिहिलेलं आहे. आणि त्याचे पुष्टीचं कारण सेंटरचा इथं संबंधच नव्हता की राष्ट्रपती राजवट लागू केली होती गव्हर्नरने, बरोबर. राष्ट्रपती राजवट नॉर्मल कोर्समध्ये 6 महिन्याकरता राहते आणि राहिली असते, बरोबर. 6 महिन्यामध्ये मग BJPला जे पॉलिटिक्स करायचं, जे काही घडवायचं ते घडायला वेळ मिळाला असता, बरोबर. माझा अंदाज असा आहे, त्याच्यात कॅल्क्युलेशन्स असे आहे की तिथं मी शब्द वापरला की हा शरद पवारचा गनिमी कावा होता. अच्छा, गनिमी कावा. गनिमी कावा.
गनिमी कावा कसा होता की हे त्यांना माहिती होते की राष्ट्रपती राजवट 6 महिने चालेल. ही जर उठवायची असेल तर याच्याकरता गिमिक करावं लागेल, स्टंट खेळावं लागेल. बर. आणि तो स्टंट खेळण्यासाठी त्यांनी अजित पवारला संमती दिली असावी. बर. नंबर 1. नंबर 2 हे की अजित पवारच्या केसेसमध्ये बरेचसे ते रुतत चालले होते. हो. तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण करून त्याची इंटेन्सिटी जी आहे केसेसची ती कमी करणे. बर. हे 2 त्याच्या मागे गनिमी कावे शरद पवार होते. आता आणि ह्या थांबा, दोन्ही सुद्धा साध्य झाले. अजित पवार जाऊन शरद बरोबर देवेंद्र फडणवीस मिळाल्याबरोबर ओव्हरनाईट राष्ट्रपती राजवट संपली. हो. तर सर आता हे राष्ट्रपती राजवट वगैरे हे सगळ्या घटना लोकांना आता पाठ झाल्या. तो एक सिनेमा महाराष्ट्राने पाहिला. म्हणजे चित्रपटात सुद्धा एवढ्या ताबडतोब अशा वेगवेगळ्या घडामोडी घडत नाही. आणि तुमचंच एक वाक्य वाचलं मी की राजकारणामध्ये काय होऊ शकतं, हे कशा पद्धतीने वेगवेगळं होऊ शकतं. आता हे शरद पवार हे सगळ्या अर्थाने सामर्थ्यशाली ठरलेले आहेत. अगदी नरेंद्र मोदी यांनी जे त्यांच्याबद्दल जे म्हटलेलं या पुस्तकामध्ये तुमच्या कव्हर पेजवर आहे, द मराठा स्ट्रॉंग मॅन ऑलवेज नोज विच वे द वाइंड इज ब्लोईंग. विच वे द विंड इज ब्लोईंग. बरोबर आहे. हे जे वारं कुठं वाहणार आहे हे त्यांना आधीच कळतं. बरोबर. तर मला ते तुम्ही तो आता पुन्हा एकदा तो घटनाक्रम सांगा आणि तुम्ही काय ते अनुभवलं किंवा तुमच्या नजरेतून ते कसे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचे दृश्य कसे पाहिले तुम्ही त्या घटनेपुरतं. म्हणजे या घटनेपुरतं. या घटनेपुरतं तर हे झालं. दुसरं त्याचे केसेस विड्रॉ झाल्या. हो. बऱ्याचशा. ते कमिशन नेमलं वगैरे वगैरे. हो. आता इथं खरा प्रश्न तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की बा ही महाआघाडी का झाली आणि ही महाआघाडी किती दिवस टिकेल. म्हणजे तुम्ही ते $1 मिलियन क्वेश्चन जे की किती काळ टिकणार आहे हे तुम्हाला अभिप्रेत आहे माझ्याकडनं. हे बघा, ही जी महाविकास आघाडी 3 पक्षाची झाली ही शुद्ध हेतूने झालेली नाही. शुद्ध हेतूने झालेली नाही. बर. याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड ही आहे. दोघांचाही उद्देश शिवसेना उद्धव ठाकरेचा आणि शरद पवारचा. एक आपल्याला संधी मिळालेली आहे BJPला, अमित शहाला, नरेंद्र मोदीला धडा शिकवायची. दोघंही हर्ट झालेले होते. मग यांनी की बा आपण जर 2 एकत्र झालो आणि काँग्रेसला बरोबर घेतलं तर आपली मेजॉरिटी कायम होते. बरोबर. आणि आपण गव्हर्मेंट फॉर्म करू शकतो. गव्हर्मेंट फॉर्म करण्याचा अंतस्थ हेतू फक्त BJPला सत्तेवरून बाहेर ठेवणे. बरोबर. म्हणून मी म्हणतो हे शुद्ध हेतू नव्हता. पर्सनल टचेस, पर्सनल व्हेंजन्स याच्यामध्ये आलं. पण दोघांची मेजॉरिटी होत नव्हती. काँग्रेसला बरोबर घेणं जरुरी होतं. काँग्रेसला सुरुवातीला जे आहे सोनिया गांधी तयार झाली नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काय काय जे असतील ते. पण इथं महाराष्ट्रामधले MLA जे आहे ते बेचैन झालेले होते. त्यांचा कल जो आहे तो कोण, त्यांना असं वाटलंच नव्हतं ना आपले इतके संख्येने कमी 44 आहे ना आपण सत्तेमध्ये येऊ. नाही असं त्यांना काँग्रेसला जर कोणी म्हटलं असतं किंवा त्यांच्याही मनात आलेलं नव्हतं. पण हे घडवलं सगळं शरद पवारांनी. तर आता ते असं आहे की आता ते की त्यांचा शेवटी कसं संकटात संधी शोधणं हा त्यांचा एक स्वभाव आहे. दुसरं आता हे ते सातत्याने जे काही राजकारण म्हणजे त्यांच्या कोण खरा पैलवान आहे हे त्यांनी दाखवून दिले. आता हे तुमचं जे मुखपृष्ठ आहे याच्यामध्ये जे तुम्ही दिलेलं आहेत या कव्हर पेजनी महाराष्ट्राचं राजकारण बदललं. की एक 80 वर्षाचा एक योद्धा तो भर पावसामध्ये बोलतोय आणि आजच्या पिढीला आजच्या यांना ते त्याच्यातून जो मेसेज गेला
बरोबर की एवढ्या तडफेने माणूस करते. बरोबर. पक्षाला अक्षरशः गळती लागली होती. हो अमुक नेता गेला, तो पाटील गेला, हा गेला, तो गेला, तो गेला, आणि ते एकला चलो रे. नंतर ते ईडीची घटना घडली. या सगळ्या याच्यात ते खरे हिरो ठरले महाराष्ट्राचे आणि ते सक्सेसफुल झाले. बरोबर. मग आता ते कसं आहे की तुमचं ते पुन्हा वाक्य की प्रेम आणि याच्यामध्ये सगळं माफ असतं युद्धामध्ये, राजकारणामध्ये, एव्हरीथिंग त्याला फेअर इन लव्ह अँड वॉर. हां, तर या दृष्टीने तर आता ते मिलेनियम डॉलर, मग आता तुम्ही हे सरकार 5 वर्ष टिकावं यासाठी तुम्ही एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जसं UPA गव्हर्नमेंटमध्ये 10-11 वर्ष सोनिया गांधी यांनी त्या कमिटीचं लीड केलं, तसं त्याबद्दल तुम्ही काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? तर करावं म्हटलं मी. हां, पण ते केलं नाही. हां, आता करू शकतात ना? ती वेळ गेली आता निघून. मग आता कमिटी करू शकत नाही, त्याचा अध्यक्ष हे होऊ शकतं, करू शकतं. आता जर तशी परिस्थिती निर्माण झाली, एकमेकांना कॉर्नर जर केलं तर होऊ शकते. पण त्या पहिल्या याच्यात जी झाली असती, शिवसेनेला उद्धव ठाकरेला ते करायचं नाही, काँग्रेसला होऊ द्यायचं नाही. म्हणजे सोनिया गांधीसारखी जर शरद पवारची ती कमिटी करून UPAने जी केली होती कोऑर्डिनेशन कमिटी, ती कमिटी जर कायम केली इथं केली असती आणि केली तर शरद पवारची पोझिशन सोनिया गांधीसारखी होईल. मनमोहन सिंगचे सरकार कोणी चालवले? ते कुणाला नको आहे म्हणतात? शिवसेनेलाही नको आणि काँग्रेसलाही नको. नको आहे. माझं मत आहे स्पष्ट. तुमचं मत आहे आणि त्याचं अनालिसिस करतोय मी का नको म्हणून. काय अनालिसिस हे आहे की शरद पवारला शिवसेनेलाही डोईजड होऊ द्यायचं नाही, काँग्रेसलाही होऊ द्यायचं नाही. तर म्हटलं हे दोघांचं अनहोली अलायन्स हा शब्द वापरला मी. बरं. इट इज अन अनहोली अलायन्स अँड अनहोली अलायन्सेस डू नॉट लास्ट लॉंग. ही आपली पुरापारची म्हण आहे. हे जोपर्यंत यांच्या सोयी गैरसोयी, थोडंसं मराठीत सांगा ही जी म्हण तुम्ही आता. की बाबा अनहोली म्हणजे हे जे अनहोलीला काय म्हणणार, अपवित्र म्हणणार का? अनहोली अलायन्स, अनहोली हा ज्या झालेला आहे आघाडी झालेली आहे, ही आघाडी अनहोली अलायन्सेस एक म्हण आहे की त्या यशस्वी होत नाही. बरं. आणि निरंतर टिकत नाही. ते कन्व्हिनियन्सचं राजकारण असतं, ते एकमेकांच्या सोयीचं. जोपर्यंत एकमेकाची सोय जी आहे ती एकमेकांना पोषक आहे ते चालत राहतं. पण एक स्टेज अशी येईल, आलेलीच आहे, येईल काय की हा अलायन्स जो आहे तुटेल. 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 कसा तुटेल तो अलायन्स? तुटेल की उद्धव ठाकरेलाही तारेची कसरत करावी लागते. काँग्रेसला जे आहे, जे महत्त्व मिळालं पाहिजे, द्यायला पाहिजे, इक्वल पार्टनर्स बनवून ते मिळेना. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बिकरिंग सुरू झालेली आहे. ते तर मंत्र्यांनी ते बोलून दाखवलं, तर मग ते मातोश्रीवर गेले. आता हे वाढत जाणार. दोघंही फर्म नाहीत. शरद पवारही फर्म नाही. शरद पवारही तळ्यात मळ्यात आहे. ते करणार काय? म्हणजे त्यांना काय भाजपचं पुन्हा त्यांनी असं? माझं मी ते एका याच्यावर टाकलं सुद्धा की माझे अनालिसिस पॉलिटिकल हे आहे की BJP मोदी उद्धव ठाकरेला काय म्हणतात त्याला, चुचकारायला लागले. समजले? शरद पवारच्या समोर पंतप्रधान होण्याचं उद्दिष्ट आहे. त्यांना पंतप्रधान होण्यासाठी तुमचा एक प्रश्न आहे याच्यामध्ये. म्हणलं आज नरेंद्र मोदीला जर कोणी शह देऊ शकत असेल भारताच्या राजकारणामध्ये, पुढाऱ्यामध्ये, ते शरद पवारच आहेत. आणि सगळे विरोधी पक्षाचे त्यांच्या भोवती यायला तयारही आहेत. मागे झालं सुद्धा. पण तो सगळ्यांच्या मनामध्ये एक साशंकता आहे, विश्वासार्थीची. हे तुम्ही फार मोठी गोष्ट बोलताय. मी तुम्हाला थोडंसं अडवतोय आणि तुम्ही जे शंका व्यक्त करताय ते तुम्ही नंतर माझा की पंतप्रधान झाले पाहिजेत शरद पवार, ही पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा असं म्हटलं की शरद बाबू जर दिल्लीला जाऊन पंतप्रधान होणार असतील तर आम्ही आमचा पाठिंबा राहणार.
तर आता हे त्यांच्याबद्दल ते त्यांचे सगळं सामर्थ्य लक्षात घेऊन बोललं जात आहे. मग आता ती परिस्थिती, त्यांचं वय बघा तुम्ही लक्षात घ्या, किंवा त्यांच्या राष्ट्रवादीची जी मर्यादा आहे महाराष्ट्रापुरतीची, ते भलं गुजरात किंवा अन्य ठिकाणी काही निवडणुका लढवतात, परंतु त्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष नावामधला जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी तो त्या अर्थाने मग हे सगळं जी मोठ बांधायची बाकीची, म्हणजे भाजप आहे तर UPAची मोठ बांधायची, हो. हे कितपत शक्य होणार आहे? आता जसं तुम्ही आत्ता सांगितलं की सोनिया गांधी त्या समन्वय समितीच्या अध्यक्ष UPAच्या, तसं इकडं होण्यामध्ये सुद्धा अडचण आहे महाराष्ट्रामध्ये. हो. मग तशी देश पातळीवर कसं काय होते सगळं जुळून येणं? हे माझा प्रश्न आहे. बघा, देश पातळीवर आणि त्यासाठी शरद पवारांनी काय केलं पाहिजे बघा, हे सांगा. दोन्ही सांगतो मी. देश पातळीवर आज कॉन्स्पिरसी ऑफ सर्कमस्टान्सेस ज्याला म्हणतात, हां, अशी आहे की नरेंद्र मोदीच्या विरोधात फळी बांधणं चाललेलं आहे. परंतु जे पक्ष यांच्या विरुद्ध आहे मोदीच्या, हो, त्यांच्यामध्ये कोणीही नेता असा नाही की जो सर्वमान्य होईल, नंबर 1. आणि झाला हो, तरी नरेंद्र मोदीला हटवू शकेल किंवा शह देऊ शकेल. तो माणूस फक्त शरद पवारच आहे. पण शरद पवारच्या विषयी 100% खात्री नाही लोकांना नाही का? म्हणजे नेत्यांना. हां हां, नेत्यांना नाही. त्याचं कारण काय कारण? त्याचं कारण असं घडलेलं आहे की मागे तुम्हाला आठवत असेल की ममता बॅनर्जीने हो, फार चांगला मूव घेतला होता. हो, आणि ममता बॅनर्जी असं म्हटलं होतं कि शरदराव जी, हाँ, आज देश को लीड करने के लिए आपके सिवा दूसरा नेता नहीं, बरोबर. इसलिए हमने जो ये किए हैं उसमें आप आइए. अच्छा, आणि गेले सुद्धा. बर. झालं. पण मध्ये एक राफेलची घटना घडली. राफेल. हां, राफेलची घटना घडली. आता त्या राफेलच्या घटनेमध्ये काय झालं, हे वातावरण अगदी पीकला गेलं होतं हो, शरद हो. पवारच्या फेवरमध्ये, हो, पण ते एकदम ढासळलं. हो, आताही टेम्पो जो आहे निर्माण होण्याच्या अगदी पॉईंटवर आहे. जर का होणार नाही, व्हायला पाहिजे, तर माझं म्हणणं मी लिहिलं सुद्धा त्यांना, तुम्हाला मी पत्र दाखवलं सुद्धा, हो, हो, मी की आजच्या घडीला शरद पवारने जर एक फर्म भूमिका घेतली हां, की आता काही हो, मला पंतप्रधान चरड उतरायचं. बरं, तुम्ही जे म्हणता की मोड बांधता येईल का, पंतप्रधान होण्यासाठी काही सगळ्यांचंच बळ पाहिजे गरज नाही. उदाहरण आहे, देवेगौडा झालं, हो, मग गुलजार झाले, निवडले, फक्त सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे, निवडले. तर हे जर त्यांनी केलं तर मला त्याचं वाटतंय, हा ठामपणे वाटतंय की शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात. पण ती खात्री नाही आहे. पण त्याचं साशंकता काय तुम्ही म्हणजे काय? बघा, माणसाचे सगळं वर्किंग असतं माइंडचं. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडवर असतं. कॉन्शियस माइंड जे आहे वेळ काळ परिस्थितीमुळे फटकन बदलतं, पण ज्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेल्या असतात त्या बदलत नाही. मग आता हे बघा, त्या हेतू पुरस्सर बदलाव्या लागतात. आता शरद पवारच्या माइंडमध्ये ही जी गोष्ट, ही स्वभावचा भाग आहे, हां, तो सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला. ते मुद्दाम करतात असंही नाही, पण ते आलं समोर की होऊन जातं, नंतर मग पश्चातापही होतो माणसं. तर हे म्हणून मी म्हटलं की शरद पवार विल हॅव टू मेक कॉन्शियस एफर्ट्स टू एश्यू द चेंज हिज एनिग्मॅटिक पर्सनॅलिटी. म्हणजे त्यांच्यामध्ये असं म्हटलं जातं की ते विचार एक करतात, हां, त्याच्यानंतर तो सांगताना तो दुसराच विचार सांगतात. हो, हो, म्हणजे ते हो म्हटले तर ते नाही समजायचं का, हो, किंवा ते जर नाही म्हटले तर हो समजायचं का? त्यांचं रेप्युटेशन हेच काय? झालेलं आहे. तर त्यांची जी त्याला विश्वासार्हता त्या अर्थाची ती नाही, आणि हा मोठा अडथळा होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं? हाच अडथळा आहे, होऊ शकतो नाही. हां,
हा जर त्यांनी दूर केला हां प्रयत्नपूर्वक, बर जाणीवपूर्वक, हां हां तर आज परिस्थितीच अशी आहे देशाची की मोदी पर्याय नाही. हां मोदीची लोकप्रियता जी आहे ती ओसरत चाललेली आहे. 24च्या इलेक्शनमध्ये मला नाही वाटत मोदी पुन्हा येतील असं वाटत नाही तुम्हाला? वाटत नाही. इकडं RSSचं त्यांचं तगादा, त्याची स्वतःची वर्किंगची माइंड, समजलं. आता हे जर सगळे एकत्रित झाले आणि यांनी मिळून जर फ्रंट निर्माण केला तर बदल होऊ शकतो. ते आता मोदी आणि 2024 हा विषयच पूर्ण वेगळा आहे. पूर्ण आहे. आज आपण आता तुम्ही पुस्तकामध्ये असं विश्वासार्थ. याच्यामध्ये तुम्ही एक प्रकरणच दिलेलं आहे की ते पंतप्रधान पदाविषयी, आणि तुम्ही सोनिया गांधींचा उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला गुजरालचं सरकार गेलं त्याच्यानंतर ज्या वेळेला संधी आली होती चालू, हो, तर त्याचं पूर्ण एक प्रकरण तुम्ही विवेचन याच्यामध्ये केलं. ते नेमकं काय म्हणजे त्याच्याबद्दल सांगा. नरसिंहरावांची निवड होणं, त्यावेळी त्यांची मग अर्जुन सिंग, मग ह्या गोष्टी तुम्ही सविस्तर याच्यामध्ये आढावा घेतलेला आहे. तर तो सांगा थोडक्यामध्ये. हे बघा, त्याचं 4 वाक्यामध्ये मी सांगतो की जी संधी आली होती हां यांनी त्यांच्या ह्या सभामुळे गमावली. हो. सोनिया गांधीला अध्यक्ष म्हणण्यासाठी त्यांनी सपोर्ट केला. हो. पंतप्रधानसाठी इटालियन याचा मुद्दा काढला, हां विरोध केला. त्या बाईला तर व्हायचंच नव्हतं, पण विरोध केल्यामुळे यांची अपेक्षा अशी होती की काँग्रेसमधले लाट आपल्या पाठीमागे येईल. बरोबर. हां हे कॅल्क्युलेट. ते धाडस त्यांना 3 माणसं आले त्यांच्याबरोबर फक्त. हां ते तुमचे तारिक अनवर, PS संगमा आणि त्रिवेदी. नॅशनल लेवलला 4था माणूस आला नाही. हो हो. तोंडघशी पडले, समजले नाही. तर आता हे जे कॅल्क्युलेशन चुकतात ते चुकले नाही पाहिजे. नरसिंहाच्या वेळेसही ही संधी आली होती, ती सुद्धा अशीच करून. आणि त्यांनी काय केलं आहे की माझ्या दोन्ही संधी ज्या आहेत त्याच्यात लिहिलं मी की दिल्लीचे जे काय कॉकस शब्द वापरला नाही, चांडाळ चौकडी जी आहे, बर, त्या चांडाळ चौकडीने मला पंतप्रधान होऊ दिली नाही. बर. तर मी त्याच्यात लिहिलेलं, मी त्याचे दोषही दाखवले, तो गुन्हेही केले, तारीफही केले. ह्याचं हे वाक्य त्यांनी म्हटल्याबरोबर माझं वाक्य मी लिहिलं की बा तुमच्या भोवतीसुद्धा चांडाळ चौकडी आहे. मग ती सर राजकारणामध्ये असणारच ना ह्या ज्या गोष्टी आहेत. बरोबर आहे ना. म्हणजे आता कसं की आपण इतकं तत्वशून्य सगळं पाहतोय, बरोबर आहे ना. त्याच्यात आपल्याला आता हे सवय झाली लोक. पण तुमचे कॅल्क्युलेशन चुकले नाही पाहिजे ना. तुमच्या एवढ्या मोठ्या पदासाठी एवढा मोठा माणूस कॅल्क्युलेशन्स करतो, तर कॅल्क्युलेशन फट नाही झाले पाहिजे. पण आजच्या परिस्थितीमध्ये ती बॅकग्राऊंड, ती परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच नको आहे आणि दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाही. ते काही आदर आणि प्रेम म्हणून नाही यांचे, पण दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाही यांच्याशिवाय. आता राहिला तुम्ही म्हणता वयाचा प्रश्न. वयाचा काही हे नसतो. मनमोहन सिंग काय होतं, त्यांचं जेव्हा सत्तेची खुर्ची येते ना, त्याचा स्टॅमिनाही वाढतो, त्याचं वयही वाढतं. ते ज्या वेळेला नरसिंहराव पंतप्रधान झाले, आता ते वयस्कर आहेत वगैरे असं म्हणून सोनिया गांधींनी त्यांना पसंती दिली. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी एक टीका केली की बघा त्यांचे गाल आता कसे बटाट्यासारखे फुगायला लागलेले, असं ते बोलले होते. तर हे आहे. आता मला शेवटी आपण एक जाता जाता पुन्हा एकदा मुंबई राजकारण, महाराष्ट्र आणि शरद पवार याच्या संबंधी. आता बघा की जसं तुम्ही म्हटलं की शरद पवारांनी ती घडून आणलं, ते 80 तासांचं सरकार हे त्यांनी घडून आणलं. पण मला सांगा की आज आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये वगैरे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, पण ते कुठंच जास्त बोलत नाही आहेत. ते त्याचं एक कारण काय वाटतं? दुसरं असं जे बोललं जातं की ते जे समजा हे मोठ्या पवारांनी केलं नसेल तर ह्या धाकट्या पवारांनी हे जे धाडस केलं त्याचं कारण बुवा
शरद पवारांच्या वारसदार म्हणून सुप्रिया सुळे, असं एक गणित आखलं जातं. त्याला विरोध कसा करायचा ते म्हणून यांनी हे अशा प्रकारचं बंड केलं आणि ते फसलं असं पण बोललं जातं. तर ते कितपत मला त्याच्यामध्ये नाही वाटत ते, तसं नाही झालेलं. मला वाटत नाही. मला वाटत नाही. ह्या सुप्रिया फॅक्टर नंतर मग ते हे झालं असतं. सुप्रिया फॅक्टरचं एक स्टेटमेंट मी त्याच्यात दिलं, याच्यावर पोस्ट केलेलं ते व्हॉट्सअपवर. त्याच्यात हे केलं की बा आता कोणाकडून अपेक्षा करावं म्हणून. आपलेच जर असं करायला लागले तर कोणाकडून अपेक्षा करावी. बरं, आपली मग आता दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार यांच्याशी थेट कधी चर्चा झाली, भेटी झाल्या तुमच्या? नाही, मी तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी एवढं तुम्ही स्पष्टपणे बोलताय, एवढं का सगळे रेफरन्स मी दिलेले आहेत, कम्युनिकेट करतो, कम्युनिकेट करत असता तुम्ही? अच्छा, त्याच्यावर जिथं यायचं असतं त्यांचं येतं सुद्धा. अच्छा, म्हणजे तुमचा तो संवाद चालू आहे? संवाद चालू आहे, म्हणजे एकदम हे नाही आहे. हां, आता माझी तर खरं म्हणजे अनिल पळे ही इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे. वास्तविक मला नरेंद्र मोदी जवळ आहे. हो, कारण मी सरदार सरोवर फार मोठं पुस्तक लिहिलं आहे. हो, म्हटलं ते आता नाही ते हे जे पुस्तक आहे हे नरेंद्र मोदींच्या हस्तेच हे तर रिलीज झालं नाही. आता मी आता पुन्हा तुम्ही सरदार सरोवरवर लिहिलं, फुल पेज पुस्तक आहे, असंच मोठं पुस्तक. तर ते आता आज आलं असेल त्याचा ईमेल फायनल होऊन. पण दॅट अपार्ट, चला आता हे मला ते वाटतंय की मला आता तुमच्या शब्दात शरद पवारमधला एक मोठा चांगला गुण सांगा आणि तुम्ही जी साशंकता व्यक्त करणार तो मोठा दोष सांगा. लोकसंग्रह, हां, स्टेटमॅनशिप, हां, म्हणजे आणि घडवणे आणि बिघडवणे, घडवणे आणि बिघडवणे, या तिन्ही गोष्टी प्रबळ आहेत, प्रबळ आहेत. आता कशा करता कोणते उपयोग करतात त्याच्यावर आहे, नंबर 1. नंबर 2 की आता परिस्थिती फेवरेबल आहे, तर आता फक्त 1 पॉईंट प्रोग्रामच करावं त्यांनी. हे अपोजिशनमध्ये मोदी विरोधकांमध्ये हा विश्वास निर्माण विश्वास आहेच, पण तो दृढ करावा की आता याच्या पुढे बदल नाही, की हा फर्म डिसिजन आहे आणि आपल्याला ह्या दिशेने जायचं. बरोबर. तर ते पाठीमागे राहतील. ते मी शब्दच वापरला त्यांच्या पत्रामध्ये, दे विल ऑल फ्लॉक बिहाइंड यू अँड गो बाय युअर ॲडवाईस अँड स्ट्रॅटेजी. द बॉल इज इन युअर कोर्ट. बरोबर म्हटलं तर हे त्यांनी करावं. तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीचा तर देशाला उपयोग होईलच होईल, समजलं नाही. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट मी त्या पत्रात लिहिलेली की RSSच्या इंडिया विल बी फ्री फ्रॉम RSS मेनॅस. RSSच्या याच्या विख्यातून देश बाहेर येईल, असं लिहिलंय तुम्ही त्यांच्या पत्रात लिहिलं मी त्यांना की हे तुम्ही करा आता. ठीक आहे. आता त्या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या खूप म्हणजे महत्त्वाच्या पण आहेत, घडामोडी ह्या घडतच राहणार. म्हणजे हे राजकारण आहे, म्हणजे याला काही राग रंग, कोणी शत्रू मित्र हे असं काही नाही, कोण कधी काय होईल. पण आता आपण तात्विक चर्चा करतोय, आपण बोलतोय, आपण तटस्थपणे बोलतोय. आणि तुम्ही हे जे पुन्हा लागोपाठ हे जे काही उभं केलेले आहेत शरद पवार लोकांच्या समोर, आणि तुम्ही तितक्याच त्यांचा दोषही सांगताय, त्यांचं सामर्थ्य किंवा त्यांची जी परिपक्वता आहे ते सुद्धा सांगताय आणि सोल्युशनही सांगताय. तर ठीक आहे, असंच तुमच्याकडून वारंवार ऐकायला आवडेल. तर हे होते की शेषराव चव्हाण, की ज्यांनी अगदी 500 पानांचा ग्रंथ शरद पवार यांच्यावर लिहिलेला आहे. आणि हा जो काही छोटेखानी ग्रंथ लिहिलेला आहे हा सुद्धा लिहिलेला आहे. तर त्यांनी शेषराव चव्हाण यांनी एक आपल्या विचारवादी म्हणजे तटस्थ भूमिकेतून एक विश्लेषण त्यांच्या व्यक्तिमत्वाचं केलेलं आहे शरद पवारांच्या, आणि सगळं स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. तर आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद सर. आपण विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि हे असे विचार आहे, आता हे बरोबरही असू शकतात, चूकही असू शकतात. नाही, ठीक आहे, काळच ठरवेल. मतस्वातंत्र्य. मतस्वातंत्र्य. धन्यवाद.